जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या विशिष्ट मानलेने कमी कालावधीत लोकप्रिय झालेले. आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल. मी मुख्य संपादक प्रसाद. 8 दिवस झाले माझा प्रचार एवढ्या जोमाने चालू आहे की दक्षिण तालुक्यामध्ये जवळपास मला असं वाटतं की विजयाच्या उंबरठ्यावर येऊन थांबलोय मी. पण काही कालपासून मला असे फोन येत आहेत आणि काही अशी अफवा आहे की कुणाला पाठिंबा देणार. मला फोन येत आहेत की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. पण मी तुम्हाला सगळ्यांना एक माझ्या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, मी कुठल्याही आमिषाला बळी पडणारा व्यक्ती नाही. मी लढाऊ वृत्तीचा आहे आणि मी कायम लढत असतो त्या प्रस्थापितांच्या विरोधात. आणि मला काही फोन आलेले जे आहेत त्यांचे रेकॉर्डिंग सुद्धा आहेत माझ्याकडे. त्यांनी कृपा करून मला त्या बाबतीत मला कुणी फोन करू नका. मी माझी लढाई लढतोय. तुम्हाला जर जनमानसात जाऊन तुम्हाला जर तुम्ही हतबल होत असाल तर तुम्ही याच्यावरून समजून घ्या की तुमची आज अवस्था काय आहे. त्यामुळं सगळ्यांना मला या माध्यमातून सांगू इच्छितो, 23 तारखेला निकाल 100% माझ्या बाजूने लागणार आहे. नेमकं आपल्याला फोन कुणाची देतात, महाविकास आघाडीची की महायुतीची? सगळ्यांचेच फोन येतात, आजूबाजूच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचे, काही उमेदवारांचे फोन येत आहेत. माझे काही फोन रेकॉर्ड माझ्याकडे आहेत. मी ऐन टायमाला ते फोन कॉल सुद्धा रेकॉर्डिंग व्हायरल करणार आहे. पण सगळ्यांना मी हे सांगतोय, अशा काही गोष्टी तुम्ही गृहीत धरू नका. तुम्ही तुमचे मतदारापर्यंत पोहोचून तुमची प्रतिमा काय आहे, तुम्ही काय केलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ते लोक आता त्या भूलतापाला अजिबात बळी पडणार नाही. तुमची लोकप्रियता वाढत आहे बाया, त्यामुळे हे सगळं घडत आहे. 100% माझी लोकप्रियता वाढत आहे. मी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे असे काही अफवा, काही गोष्टी घडत आहेत. मला फोन सुद्धा येत आहेत की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. मी तसलं पाठिंबा वगैरे नाही. मी स्वतः लढणार. माझ्या पाठिंबा कुणी नाही, फक्त मी मतदार आहेत. आणि मतदार मायबाप ही जनता 100% माझ्या बाजूनी आहे. त्यामुळे ह्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे हे काहीतरी अफवा पसरत आहेत आणि 100% निकाल हा माझ्या बाजूनी लागणार आहे. तुम्ही नागरिकांना काय आव्हान कराल? मतदारांना मी असे आवाहन करतो, कुणी काही सांगितले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. काही उमेदवार असे आहेत नुसता फेसबुक व्हॉट्सअपवर खोट्या आणि मी सगळ्यांना मतदारांना उमेदवारांना जास्तीत जास्त सांगू इच्छितो, काही अशा गोष्टी करू नका. कारण मी त्यांच्यावर जर अशा काही गोष्टी माझ्याकडे सध्या कॉल रेकॉर्ड आहेत, काही फेसबुक व्हॉट्सअप काही चुकीचा संदेश दिला तर मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल. त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही तुमची लढाई लढा. मतदार राजा जो निर्णय देईल तो मला मान्य आहे. मी तो मतदारांचा जो निर्णय आहे तो मी स्वीकारायला तयार आहे. पाठिंबा मागत आहेत त्यांना काय सांगा? पाठिंबा मागणाऱ्याला मी हे सांगतो, तुमची प्रतिमा तुम्ही पाठीमागता म्हणजे तुम्हाला तुमची जागा दिसली आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवा, माझा वाढती लोकप्रियताचा यांना त्रास होत आहे. त्यामुळे त्या लोकांनी त्यांचा पराभव हे मान्य केलेला आहे. काल तुमची रॅली निघाली जेगाव इथे, तिथे काळजीचा ताफा आला होता. काळजी तर नाही ना? मी युती, महाविकास आघाडी, काही इतर पक्षांचे, काही अपक्ष तर माझ्या सोबतच आहेत. 18 तारखेला अजून एकदा तुम्हाला पत्रकार परिषद माझ्या आजूबाजूला असणारच आहेत ते. पण काही प्रस्थापित सुद्धा मला सारखं फोन करतायत. पण लक्षात ठेवा, लोकशाहीचे पद्धतीने निवडणूक लढा. अशा काही चुकीच्या गोष्टी करू नका. 23 तारखेनंतर आपण सगळे एकत्रितच असणार आहेत. एकाचा विजय होणार आहे, बाकीच्यांचा पराभव होणार आहे. त्यामुळे काही चुकीच्या घटना किंवा चुकीच्या गोष्टी करू नका. मी सर्व उमेदवारांना विनंती करतो.